ऐन दिवाळीत आणखी एक गंमत घडली. खाण्यापिण्यात काहीतरी बिघडले आणि जावईबुवांचे थोरले मेहुणे एकाएकी आजारी पडले. सडकून ताप भरला. इतका की अंगाला हात लावला की चटका बसायचा. ताप एकाएकी एवढा वाढला, हे बघून सगळे घाबरून गेले. सासऱ्यांनी नेहमीच्या वैद्यबुवांना बोलावणे धाडले. वैद्य महाराजही टाकोटाक आले. त्यांनी रोग्याची नाडी तपासली, जीभ पाहिली आणि काळजी करण्याचे काही कारण नाही म्हणून सांगितले. बटव्यातून कसल्या तरी गोळ्या काढून दिल्या. सासरे म्हणाले, पण ताप फार आहे अंगात, अगदी हात लावत नाही, तो उतरेल असा काहीतरी उपाय करा. वैद्यबुवा मान हलवून बोलले, औषध पोटातून घेतले म्हणजे उतरेलच ताप, पण तोपर्यंत गार पाण्याच्या पट्ट्या ठेवा कपाळावर, वाटल्यास काळी माती ठेवा, म्हणजे कमी होईल ताप. जावईबुवा जवळच बसले होते. त्यांनी आश्चर्याने विचारले, असं पाण्याची पट्टी कपाळावर ठेवली की जाईल ताप? वैद्यबुवांनी मान डोलावली. जाईल म्हणजे काय, गेलाच पाहिजे. शाब्बास, मजाच आहे तापाची मग. असं कसं होतं वैद्यबुवा? त्यात व्हायचंय काय, अंगात ताप असतो. ताप म्हणजे काय? काय? उष्णता. अरेच्चा, जावईबुवांना आश्चर्य वाटले. ताप म्हणजे उष्णता काय? हे नव्हते माहित. बरे झाले कळले एकदाचे. गार पाण्याची पट्टी कपाळावर ठेवली म्हणजे ही उष्णता शोषून घेते. कोण? पट्टी. दुसरं कोण? मी. वैद्यबुवा त्रासले. अरेच्चा, पट्टी उष्णता शोषून घेते काय? मजाचे म्हणायची. हो, मग पुढं काय होतं? पुढं काय व्हायचंय, कपाळ. ताप उतरतो. पण कपाळावरच पट्टी का ठेवायची? मग कुठे ठेवायची? समजा नाकावर ठेवली तर? मग फक्त नाकावरचा ताप उतरतो. समजलं? वैद्यबुवांनी आपला बटवा बंद केला. ते उठले आणि जायला निघाले. जावईबुवांचे अजून नीटचे समाधान झाले नव्हते. तेही उठले आणि त्यांच्या पाठोपाठ गेले. त्यांना अजून काही गोष्टी चांगल्याशा समजल्या नव्हत्या. पट्टी उष्णता शोषून घेते की उष्णता पट्टीला शोषून घेते? आणि पट्टी म्हणजे कापड की त्यातलं पाणी? पट्टी ठेवल्यामुळे ताप कसा जातो? वैद्यबुवांच्या पाठोपाठ जाऊन त्यांनी पुन्हा हे प्रश्न विचारायला सुरुवात केली. वैद्यबुवा कंटाळून गेले. ते म्हणाले, आहो जावईबुवा, तुम्ही कधी तवा बघितलाय का? तवा? तवा? आपल्या स्वयंपाकातला? हो. जावई बापूंनी मान डोलावली. स्वयंपाक संपल्यावर बायका काय करतात माहितीये? जेवतात. ते नाही म्हणत हो मी. तवा तापलेला असतो, त्याच्यावर थोडं गार पाणी टाकतात आणि मग घासाला टाकून देतात. का? तर गार पाणी टाकले म्हणजे तवा निवतो. तसंच आहे हे. गार पाण्याची पट्टी ठेवली की ताप कमी होतो. सारखी पट्टी ठेवली की मग उतरतो ताप. साधी गोष्ट आहे. हाय काय नाही काय. वैद्यबुवा निघून गेले. जावईबुवांच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. अरे लेकांनो, अशी गंमत आहे काय? गार पाण्याने ताप कमी होतो काय? वा, ही तर अगदी साधी गोष्ट आहे. आता कुठे ताप दिसला की ही युक्ती बरी आहे. जावई बापूंच्या रिकाम्या डोक्यात ही युक्ती कशी बरोबर जाऊन बसली. अगदी ऋतूनच बसली म्हणालात. दुपारची वेळ होती. मेहुण्याचा ताप आता बराच उतरला होता. त्यामुळे सगळ्यांची काळजी नाहीशी झाली होती. जो तो स्वस्थपणे झोपला होता. सगळीकडे निवांत होते. जावईबुवा झोपले होते. थोड्या वेळाने त्यांची झोप पुरी झाली. ते उठून बसले. चूळ भरण्यासाठी म्हणून ते वाड्याच्या मागच्या भागात गेले. वाड्याच्या मागच्या भागात लहान लहान खोल्या होत्या. या खोल्या सावकारांनी आपल्या गड्या माणसांना राहायला दिल्या होत्या. जावईबुवा दिसल्याबरोबर एक गडी आपल्या घरातून बाहेर आला. जावईबुवांना रामराम घालून म्हणाला, दादा, गरीबाचं एक काम आहे, करताल का? कसलं काम? जावईबुवांनी चौकशी केली. पोरग फणफणलंय कालपासनं. लय जाळ हाय व अंगात. दवा बिया दिला तर लय उपकार होतील बघा.
हात सुधीक लावायला भ्या वाटते. अंगात जाळ आहे. वय महाराज. शाब्बास. आधी सांगायचं नाहीस का मग? घर पेटेल ना तुझं. जावई बुवांना भयंकर आश्चर्य वाटले. माणसाच्या अंगातून जाळ निघायला लागला म्हणजे आता कठीण काम झाले. बर बर चल. घरात जाऊन जावई बुवांनी पाहिले. त्यांना जाळ वगैरे कुठे दिसलं नाही. पोरगा मात्र अंथरुणावर पडून होता. 7-8 वर्षांचा असावा. तापामुळे एकसारखा कण्हत होता. कुठे रे जाळ अंधूर? काहीतरीच खोटं सांगायचं म्हणजे काय? असे म्हणून त्यांनी पोराच्या अंगाला हात लावला. चांगलाच चटका बसला हाताला. अरे ताप आहे अंगात ताप. जाळ काय म्हणतोस वेड्यासारखं? मग कसं करावं? काय दवा पाणी? औषध? हा हा ते अगदी सोपं औषध आहे. गार पाण्याची पट्टी. बोलता बोलता जावई बुवांच्या डोक्यात एकदम एक कल्पना विजेसारखी चमकली. छे छे, पट्टी नकोच. पट्टीने ताप उतरायला बराच वेळ लागतो. ताप झटक्यात उतरेल असा काहीतरी उपाय शोधला पाहिजे. चिंदी म्हणता वय. ती बी घरात नाही. थांबा थांबा आणतो बाहेरनं. असं बोलून मुलाचा बाप घाईघाईने बाहेर निघून गेला. जावई बुवांचे डोके इकडे एखाद्या यंत्रासारखे गरगर फिरू लागले. आपल्याला सुचलेली युक्ती ताबडतोब करून बघितलीच पाहिजे. ताप झटक्यात उतरेल. अगदी तोळाभर सुद्धा राहणार नाही अंगात. मग या गजाला किती मजा वाटेल. जावई बुवांनी घाईघाईने मनाशी बेत पक्का केला. त्यांनी आजारी मुलाच्या अंगावरचे पांघरुण काढले, कपडे काढले आणि त्याला खांद्यावर टाकून स्वारी बाहेर आली. समोरच लहानसा हौद होता. पाणी काठोकाठ भरले होते. जावई बुवांनी सरळ मुलाला उचलले आणि दोन्ही हातांनी काखेत धरून तोंडापर्यंत हौदात बुडवले. गार पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते पोरगं एकदम शुद्धीवर आले आणि घाबरून ओरडू लागले. जावई बुवा समाधानाने म्हणाले, हा शाब्बास. ताप गेला बघा तुझा. ओरडू नकोस आता उगाच. आणखीन थोडीशी कळ काढ. आणि जावई बुवांनी पुन्हा त्याला पाण्यात बुडवले. मुलगा मोठमोठ्यांदा ओरडू लागला. त्याबरोबर त्याचा बाप धावून आला. घरातली माणसेही पळत आली. त्यांनी ताबडतोब त्या मुलाला हौदाच्या बाहेर काढले. भराभर त्याचे अंग पुसून काढले आणि कपडे घालून पांघरून टाकून निजवले. वैद्यबुवांनाही बोलावणे पाठवले. वैद्यबुवांनी ताबडतोब येऊन औषध दिले. संध्याकाळपर्यंत मुलाचा ताप उतरला. तो हसू खेळू लागला. तेव्हा सगळ्यांचा जीव खाली पडला. ते बघून जावई बुवा सगळ्यांना ऐटीने म्हणाले, बघा माझ्या युक्तीचा परिणाम. नुसती पट्टी ठेवली असती तर 2 दिवस लागले असते ताप उतरायला. 2दा बुचकळलं तर हा परिणाम. आणखी थोडा वेळ बुडवलं असतं ना तर तासाभरात ताप उतरलाच असता बघा.